प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिनची तपासणी का महत्वाची असते याबद्दल आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी विजय काटकर लॅबटेक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. चला तर मग आपण जाणून घेऊयात प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिनची तपासणी का महत्वाची असते. तर हिमोग्लोबिन म्हणजे काय? हिमोग्लोबिन म्हणजे हे रक्तातील प्रोटीन असतं जे आपल्या फुफ्फुसातील ऑक्सिजन संपूर्ण बॉडी पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. फक्त बॉडी पर्यंतच नाही तर गर्भातील बाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. बाळाच्या वाढीसाठी आणि त्याच्या पोषणासाठी हिमोग्लोबिनची अत्यंत आवश्यकता असते. तर आता हिमोग्लोबिनचं नॉर्मल प्रमाण किती असतं? प्रेग्नन्सीमध्ये सर्वसाधारणपणे पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत 11.5 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जास्त असणं गरजेचं असतं आणि तेच दुसऱ्या तिमाहीत किमान 11 ग्राम पर डेसिलिटर असणं आवश्यक आहे. हिमोग्लोबिनचं प्रमाण जर अतिशय कमी झालं, अत्यल्प झालं तर त्याला अॅनिमिया म्हणजेच रक्तक्षय असं म्हणतात. जर हिमोग्लोबिन कमी झालं, रक्तक्षय झाला तर लक्षणं काय येतात? चक्कर येणं, धाप लागणं, थकवा. इतकंच नाही तर बाळाच्या त्या गर्भाच्या वाढीवर देखील परिणाम होतो. त्याला व्यवस्थित पोषण न मिळाल्यामुळे दिवस भरण्या अगोदरच ते बाळ जन्माला येऊ शकतं. प्रेग्नन्सीमध्ये शेवटच्या तिमाहीत हिमोडायल्युशन म्हणजेच रक्तातील प्लाझ्मा लेवल वाढली जाते. त्यामुळे हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. हिमोग्लोबिन कमी असेल तर आपण घरच्या घरी ते वाढवण्यासाठी योग्य तो आहार घेऊ शकतो. त्यात बाजरीची भाकरी, नाचणी, काळे मनुके, डाळिंब, बीट यामुळं आयर्न वाढतं. त्याचबरोबर लिंबू, पेरू, संत्र अशा प्रकारची व्हिटॅमिन सी युक्त फळं जर खाल्ली तर ते व्हिटॅमिन सी मुळे आयर्न ऍब्सॉर्ब केलं जातं. त्याचबरोबर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं ज्यात आयर्न, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या असतात त्या नियमित घेणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.